आजच्या या धावपळीच्या जगात आपलं लक्ष एका जागी टिकवून ठेवणं किती अवघड झालंय, खरंय ना? असं वाटतं की ही फोकस करण्याची जी कला आहे ती कुठेतरी हरवूनच गेली आहे. चला तर मग आजच्या या सादरीकरणात आपण हीच हरवलेली कला पुन्हा शोधून काढूया. हा प्रश्न आपल्यापैकी किती जणांना पडतो, नाही का? दिवसभर इतकी धावपळ करून सुद्धा दिवस संपताना हातात उरतो तो फक्त थकवा. असं वाटतं की आपण खूप धावलो, पण पोहोचलो कुठेच नाही. ही भावना आजकाल खूपच कॉमन झाली आहे आणि याचं मूळ कारण ते खूप खोलवर आहे. तर या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया. आपली आजची स्थिती अशी आहे की धावपळ तर भरपूर आहे, पण प्रगती कुठे आहे? आपण पोचतोय कुठे? आणि ह्यालाच एका शब्दात सांगायचं तर विखुरलेल्या मनाची समस्या असं म्हणता येईल. विचार करा, आपण एका अशा बाजारात जगतोय जिथे आपलं लक्ष म्हणजे आपली अटेन्शन ही एक वस्तू झाली आहे, एक प्रॉडक्ट. आणि प्रत्येक ॲप, प्रत्येक कंपनी, प्रत्येक जाहिरात ती मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहे. मोबाईलचे नोटिफिकेशन्स असोत किंवा सोशल मीडिया, प्रत्येक जण आपलं लक्ष वेधून घेण्याच्या मागे लागला आहे. याचा अनुभव आपण सगळेच घेतो. शरीर असतं ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी, पण मन कुठे असतं? मंत्र कुठल्या तरी इंस्टाग्राम रीलमध्ये किंवा व्हॉट्सॲप चॅटमध्ये भटकत असतं. शरीर एका जागे आणि मन भलतीकडेच. याला नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? विखुरलेलं मन. म्हणजे बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? आपण नेहमी म्हणतो वेळ नाही, वेळ नाही. पण खरी समस्या वेळेची आहेच का? नाही. खरी समस्या आहे एकसंध मनाची. जेव्हा मनच 100 ठिकाणी विखुरलेलं असतं, तेव्हा टाईम मॅनेजमेंटचे कुठलेही फंडे कामी येत नाहीत. आणि शेवटी हाती काय लागतं? फक्त थकवा आणि एक प्रकारचं रिकामेपण. पण थांबा, या आधुनिक समस्येवर एक अगदी प्राचीन पण जबरदस्त उपाय आहे. एक गोष्ट आहे, श्रीमद भागवतातली एका बाण बनवणाऱ्या कारागिराची. ही गोष्ट आजच्या आपल्या विचलित मनासाठी एका औषधासारखी काम करते. डोळ्यासमोर चित्र उभं करा. एक कारागीर आहे आणि तो फक्त एकच काम करतोय, बाण बनवण्याचं. त्याच्या हातात फक्त एक बाण. त्याचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त त्या एका बाणावर आहे. बाहेरच्या जगाशी त्याचा काहीही संबंध उरलेला नाही. त्याचं सगळं अस्तित्व फक्त एकाच ठिकाणी एकवटलं होतं. कुठे? तर त्या बाणाच्या टोकदार टोकावर. जणू काही तो फक्त बाण बनवत नव्हता, तो स्वतःच तो बाण बनला होता. इतकी त्याची एकाग्रता होती. आणि त्याच वेळी बाहेर काय होतं माहितीये? देशाचा राजा आपल्या भव्य मिरवणुकीसह तिथून चालला होता. शेकडो हत्ती, घोडे, ढोल ताशांचा कडकडाट, जणू काय एखादं वादळच आलं होतं. एवढा मोठा आवाज, एवढा मोठा सोहळा की त्याकडे दुर्लक्ष करणं जवळजवळ अशक्यच होतं. आता विचार करा, मिरवणूक निघून गेली आणि कुणीतरी त्याला विचारलं, "अरे, राजाची एवढी मोठी मिरवणूक गेली, तू पाहिलीस का?" आणि त्याचं उत्तर ऐका, तो काय म्हणाला? "राजा? कोणता राजा? इथून कोणी गेलंय का? माझं लक्ष तर फक्त बाणाच्या टोकाकडे होतं." हे बहिरेपण नव्हतं. ही होती संपूर्ण एकाग्रता, एक प्रकारची समाधीच. तर मग ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं आहे? चला, ह्या कथेचं गुपित उलगडूया आणि बघूया की हे रूपक आजच्या आपल्या आयुष्याला कसं लागू होतं. हे बघा, समजून घेऊया या गोष्टीतला बाण काय आहे. ते आहे आपलं सगळ्यात महत्वाचं काम, आपलं डीप वर्क. आणि ती राजाची मिरवणूक? अहो, ते दुसरं तिसरं काही नाही. ते आहेत आपले सोशल मीडिया नोटिफिकेशन्स, आपले ईमेल्स. आणि तो कारागीर म्हणजे आपण स्वतः. आपल्याला ठरवायचंय, बाणावर लक्ष केंद्रित करायचं की मिरवणूक बघत बसायचं. आणि खरी गंमत किंवा खरं दुःख इथेच आहे. आपण दिवसभर ती मिरवणूक बघण्यात इतके गुंग होतो की आपला जो बाण आहे, आपलं जे खरं काम आहे, त्याला धार लावायला वेळच मिळत नाही. आणि मग आपण तक्रार करतो की प्रगती होत नाहीये. ठीक आहे, समस्या समजली. पण यावर उपाय काय? मग ऐका, यासाठीच आहे इशूकार प्रोटोकॉल. इशूकार म्हणजे तो बाण बनवणारा. चला तर, ही प्राचीन कला आपल्या आधुनिक आयुष्यात परत आणूया. आणि हे अगदी सोपं आहे. फक्त 2च स्टेप्स आहेत. स्टेप 1, आपली मिरवणूक ओळखा. आणि स्टेप 2, आपल्या बाणाचं टोक शोधा. तर पहिली पायरी, मिरवणूक ओळखायची. आपल्यासाठी तो राजा कोण आहे? अहो, आपला मोबाईल फोन, त्याचे नोटिफिकेशन्स. तोच तर आहे जो सतत आपलं लक्ष मागतोय. म्हणून ॲक्शन काय घ्यायची? सोपी. काम करताना फोन उचलून दुसऱ्या खोलीत ठेवा. किंवा निदान डू नॉट डिस्टर्ब मोडवर तरी टाका.
ही छोटीशी गोष्ट आहे ना, हेच आपलं आजच्या जमान्यातलं तप आहे. आता दुसरी पायरी, बाणाचं टोक शोधायचं. म्हणजे काय? त्या कारागिराचं लक्ष बघा, तो अख्ख्या बाणाकडे बघत नव्हता, फक्त टोकाकडे. याचा अर्थ नो मल्टीटास्किंग. पुढचा 1 तास फक्त आणि फक्त एकच काम. आणि हो, मन भरकटणारच. जेव्हा ते भरकटेल ना, तेव्हा स्वतःला फक्त एक गोष्ट सांगायची, मी इश्यूकार आहे. राजाची मिरवणूक माझा विषय नाही. आणि असं केल्यावर काय होतं माहितीये? आपण एका कमाल अवस्थेत पोचतो, ज्याला म्हणतात फ्लो स्टेट. ही अशी अवस्था आहे जिथे कामात इतकं रमून जातो की तहान, भूक, वेळेचं काहीच भान राहत नाही. आणि खरं सांगू, खरं सुख, खरी शांतता आणि कामाचं समाधान इंस्टाग्राम रील्समध्ये नाही आहे, ते या फ्लो स्टेटमध्ये आहे. तर मग आता विचार करण्याची वेळ आहे. आपला बाण धारदार करायचा असेल तर आज आपल्या आयुष्यातली अशी कोणती राजाची मिरवणूक आहे, म्हणजे असं कोणतं डिस्टर्बन्स आहे ज्याला आपण कायमचा हद्दपार करणार आहोत.